नमस्कार मित्रांनो. आजचा विषय जरा वेगळा आणि संवेदनशील आहे. जीवनात कधी ना कधी आपल्या प्रत्येकानं हे अनुभवलेलं असतं की आपल्याच घरातल्या माणसाकडून कधीतरी आपल्याला त्रास होतो. आपल्याला अपेक्षित प्रेम, साथ आणि समर्थन मिळत नाही. हे एक असं नाजूक नातं असतं की आपण त्याबद्दल तक्रार करायची तर सोडाच, पण त्याबद्दल बोलणंही अवघड वाटतं. बाहेरचं कोणीतरी आपल्याशी तुटक वागत असेल, आपल्याला जर समजून घेत नसेल, तर मग मात्र आपण ते सहन करू शकतो. पण घरच्यांनीच आपल्याला न समजणं, आपल्यावर रागावणं, अपमान करणं, या गोष्टी मात्र आपल्या खूप मनाला लागतात. चला तर मग आज आपण याच विषयावर चर्चा करूया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद साधा आणि शांतपणे निर्णय घ्या. घरातील एखाद्या व्यक्तीचे मत, त्याचं वागणं जर आपल्याला पटत नसेल, तर सुरुवातीला थोडं शांत राहायला हवं. कारण कधीकधी आपण लगेच प्रतिक्रिया देतो. तेव्हा लगेच प्रतिक्रिया न देता समोरच्या व्यक्तीचंही मत विचारात घ्या, जेणेकरून त्या व्यक्तीचं मत तुमच्या लक्षात येईल. समोरची व्यक्ती कधीकधी रागाने, ताणतणावाने भरलेली असते. समोरच्याला ऐकून घ्यायला आपल्याला काही अडचण नसावी. फक्त तो एक क्षण शांतपणे घालवण्यासाठी आपली तयारी हवी. कधीकधी आपण तडकाफडकी बोलून मोकळे होतो, पण तुम्ही कधी विचार केलात का की त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. म्हणून अशा वेळी शांत राहून आपल्या मनातली आग शांत करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी थोडा वेळ एकटे बसा आणि तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवा. तो जो अतितटीचा जो क्षण असतो, तो क्षण जाऊ द्या. त्या क्षणी तुम्ही शांत राहा आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या लोकांना वेळ द्या आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या. कधीकधी आपल्याला असं वाटतं की ते माझ्यावरच त्यांचे विचार लादतात किंवा माझ्याबद्दलच ते खराब विचार करतात, माझ्याशीच वेगळं वागतात, कठोर वागतात, असा आपण विचार करतो. पण यावेळेस त्यांचीही बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. कधीकधी त्यांनाही काही अडचणी असतात, काही कठीण प्रसंग असतात. त्यांचं संगोपनच तसं झालेलं असू शकतं किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात जवळच्या लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना तसंच वागताना पाहिलेलं असू शकतं. यामुळं काय होतं की समोरचा जे वागत असतो त्याला त्याचं काहीच गैर वाटत नसतं. त्याला वाटतं की हे असंच जीवन आहे आणि त्याचं विचित्र वागणं तसंच राहतं, ज्यामुळे त्यांचा स्वभाव कायम तणावग्रस्त राहतो. यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला त्यांचा विचार, त्यांच्या अडचणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. समजा तुमचे मिस्टर ऑफिसमधून टेन्शन घेऊन घरी येत असतील, त्यांच्या जीवनात काही समस्या सुरू असतील, ज्यामुळे त्यांच्या वागण्यात बदल झाला असेल, तर अशामुळे आपल्यालाही त्रास होतो. पण अशा स्थितीत त्यांना थोडा वेळ द्या. त्यांचा दृष्टिकोन, त्यांची समस्या जाणून घ्या. यामुळे त्यांचा आणि तुमचं दोघांचंही मन शांत राहील आणि समस्या सुटण्यास मदत होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला अधिक सामर्थ्यवान बनवा. नशीब हे आपल्या आयुष्यातलं वास्तव आहे, त्याविषयी कुठलीही शंका नाही. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या जाणीवेच्या आणि नियंत्रणाच्या पलीकडे असतात. ह्या गोष्टींचा आपण कधीच विचार करत नाही. या गोष्टींना आपण प्रारब्ध म्हणतो. जन्म हे सुद्धा एक प्रारब्ध आहे, त्याचप्रमाणे मृत्यूही. त्यावर आपलं काहीही नियंत्रण नाही. पण नशीब घडवणं हे मात्र आपल्या हातात आहे. आपले विचार, भावना आणि कृती यांच्या साहाय्याने आपण आपल्या नशिबाला आकार देऊ शकतो. कधीकधी नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. तो तणाव आपल्या हातामध्ये नसतो. कितीही सांगा, काहीही करा, पण प्रेमाने घ्या. नातेवाईकांना सांगा आणि त्या परिस्थितीला सामोरे जा. कधीकधी असं होतं की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. मग अशा वेळी काय करावं? तर स्वतःला अधिक आत्मनिर्भर बनवा. स्वतःच्या विचारांना आधार द्या. आपले निर्णय आपण स्वतःच घ्या आणि कमवते व्हा. तेव्हा आपलं मन खूप संवेदनशील असतं. आपण दुसऱ्यांच्या मतावर, पैशावर अवलंबून राहतो. पण एकदा का आपण मनाच्या बाबतीत आणि आर्थिक बाबतीत स्वावलंबी झालो की त्रास कमी होतो. त्याचबरोबर स्वतःचं आत्मपरीक्षण करायलाही शिका. स्वतःला समजावा, तुम्ही असे नाही आहात. रडत पडत आयुष्य जगताय. स्वतःला आनंद देण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी शोधा. एखादा छंद, सिनेमा बघून, एखादं पुस्तक वाचून त्यामध्ये रामा. ज्याची किंमत नाही त्याला मुळीच भाव देऊ नका. ज्याचं कर्म त्याच्या हातात आहे, परमेश्वर त्याला बघून घेईल. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊन तुमचं मनाची शांती कमी करून घेऊ नका. नात्यांमध्ये संवाद ठेवा. घरातील ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
आपण कितीही तणावात असलो तरी एकदा संवाद साधला की सगळं काही सोपं होतं. आपण आपल्या मनातील भावना जेव्हा आवाज न चढवता स्पष्टपणे बोलून दाखवतो, तेव्हा त्या गोष्टीचा निश्चितच विचार होतो आणि समोरच्याला देखील त्याची बाजू मांडण्याची संधी मिळते. कधीकधी संवाद साधण्यासाठी एकतर साध्या प्रश्नांचा आधार घ्या. तुला काय वाटतं किंवा तुझी बाजू काय आहे, अशा साध्या प्रश्नांनी संवाद साधण्याची सुरुवात करा. समोरच्यालाही मत मांडण्यासाठी वेळ द्या. त्याचं मत शांतपणे ऐका आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे संवाद जर साधला तर आपला ताण हलका होतो. आयुष्य प्रत्येकाला संधी देत असतं, पण त्याकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याचा कसा अर्थ काढतो यावर सारं काही अवलंबून असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये एक सकारात्मक बाजू असते. याकडे लक्ष द्यायला शिकलो की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. जर आपण नुसतं रडत बसलो आणि ज्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं ती परिस्थिती पाहून विलाप करत बसलो तर आपला म्हणजेच कशावरच विश्वास राहणार नाही. तेव्हा आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. काही शक्य नसेल तर सरळ त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. तुम्ही यातूनही तुमची स्थिती चांगली ठेवू शकता. याचा विचार करा. हवं तर असं समजा की हे तुमच्या जीवनातील कठीण परीक्षा आहे आणि यातूनही आपल्याला उत्तम प्रकारे पास होऊन दाखवायचंच आहे. कारण एकदा का आपण नात्यांमध्ये प्रेम आणि संयम टिकवला की नात्यामध्ये आनंदाने समाधान प्रवेश करतं. म्हणतात ना की घरोघरी मातीच्या चुली असतात. प्रत्येकाला आपापल्या समस्या ह्या असतातच, परंतु प्रत्येकाला आपलं घर हे कुटुंबासारखं पाहायचं असतं, ज्यामध्ये प्रत्येकजण एकमेकांबद्दल आदर राखतो, काळजी घेतो, एकमेकांना आधार देतो. ज्यावेळी आपल्या घरातील माणसाकडून त्रास होत असेल त्यावेळी त्यांना आपल्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करावा, असं आपण म्हणू शकतो. प्रत्येकजण वेगळ्या परिस्थितीतून जातो. त्याचीही काही कारणं असू शकतात, काही अनुभव असू शकतात, ज्यामुळे त्यांचं वागणं थोडं कठीण किंवा तणावपूर्ण होतं. त्यामुळे थोडं समजून घ्या, थोडा वेळ द्या आणि शक्य तिथे प्रेमाने संवाद साधा. काही शक्य नसेल तर सरळ दुर्लक्ष करा, पण तुम्ही तुमच्या मनाची स्थिती चांगली ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच, त्यामुळे लवकरात लवकर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा याचं कौशल्य नक्की शिका. संवाद साधा, स्वतःला मजबूत ठेवा, त्यांना समजून घ्या, नात्यामध्ये वेळ देऊन शांतता राखा. काही गोष्टी सोडून द्या, काहींकडे दुर्लक्ष करा. तेव्हा मला असं वाटतं की हे विचार तुमच्या मनातील ताण कमी करण्यास नक्कीच मदत करतील. नेहमीप्रमाणे तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती येऊ दे आणि सकारात्मक विचारांसह आपण दररोज भेटतच असतो. तुमचे जीवन असंच सकारात्मक विचारांनी बहरत जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुम्हाला सुख, समृद्धी, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.